अमरावतीत काल रात्री 3 तास धुवाधार पावसानं हजेरी लावली। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल भिजलेला आहे। शेतमाल शेडमध्ये ठेवून लिलाव करण्याच्या व्यापाऱ्यांना आता सूचना देण्यात आल्या आहेत। तर अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। सतर्कता म्हणून आता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं व्यापाऱ्यांना आवाहन केलं जातं। या ठिकाणी उद्घोषणा केली जात आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हे काका व्यापाऱ्यांना जे आहे ते उद्घोषणा या ठिकाणी करतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। बघू शकतो आपण सर्वच अडते बंधूंना सूचना। आज ढगाळी वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपल्या आडतमध्ये येणारा हा शेतकऱ्यांचा माल उघड्यावर फोडू नये। शेतकऱ्यांचा माल हा शेडमध्येच फोडावा। आपण बघू शकतो या ठिकाणी उद्घोषणा केली जात आहे। शेतकऱ्यांचा जो माल बाजार समितीमध्ये विकण्यासाठी येतो आहे तो शेतमाल जो आहे तो टिनाच्या शेडमध्येच विकला जावा असं व्यापाऱ्यांना या ठिकाणाहून सांगण्यात येत आहे। पावसाचं वातावरण आहे, कारण हवामान विभागाने देखील पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल जो आहे तो टिन शेडमध्येच विकला पाहिजे असं व्यापाऱ्यांना सांगितलं जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।